भारी भारी दुकान आहे नाही तर हो ना, लय महाग असतील ना आपण. नाही नाही एवढी महाग नसतील. घेऊया मग काहीतरी आपण. घेऊया ना. हा, ते बघ कसली मोठी गाडी आहे. अशी गाडी घ्यायची का? नाही नको बाई, काय करायची एवढी मोठी गाडी. शेतात फिरूया की. एवढी मोठी आहेत का, कसली जायची शेतात. कसली मोठी आहे, नको बाई, चला तर म्हणता. हे लिपस्टिकचं आहे. हा चांगलं. तुम्हाला माहितीये का, काय? या दुकानात ना कॉफी लय भारी मिळते बघा. ती श्रीमंत लोक आणि मोठी मोठी सेलिब्रिटी ना इकडची कॉफी पितात आणि त्यांचं खूप टाकतात. हा मग मग काय नाही, माझ्याशी इच्छा होती इकडची कॉफी प्यायची. अगं मग चल की पिऊया. अहो नको, लय महाग असते. चहा नाही, आज कॉफी प्यायची बघ आपण. येडीबिडी झाली काय? आज आपण कॉफी अहो, प्यायची. नको ना. कॉफी अहो, थांबा जरा. तुम्हाला कळतं का, लय महाग असते ती कॉफी आणि आतमध्ये जाऊन ना इंग्रजीत बोलावं लागतं. त्यांना आपली भाषा कळत नाही. अगं, कॉफीला कसली आली भाषा? त्याची चव सगळ्या भाषांमध्ये सेमच असते. कुठली वाली कॉफी? मला नाही माहित बाई. हेलो सर. हेलो मॅम. हाऊ मे आय हेल्प यू? आय चला ना जाऊ इथून. अगं थांब की, मी करतोय ना प्रयत्न. हाऊ दादा, बोला ना काय पाहिजे. दादा, तुम्ही साताऱ्याचे का? हा, मी साताऱ्याचा. तुम्ही कुठले? आम्ही व्हायचं. वाटलं आपली भाषा तर लगेच कळून येते ना. दादा, लय भारी वाटलं बघा आपली भाषा ऐकून. इथलं आपल्या घरचेच निघाले. हो ना, मला ती सेलिब्रिटी वाली फोटो टाकतात ना, तसली वाली कॉफी हवी होती. अहो ताई, आमच्या कॅफे मधली सगळ्यात स्पेशल वाली सेलिब्रिटी वाली कॉफी तुम्हाला आणून देतो. बघितलं, आपली ओळख आपल्या भाषेत असते. साताऱ्याची आपली भाषा कानावर पडली ना, की परकेपणाचं सगळं अंतर दूर होतं. मग असं वाटतं आपली माणसं आपल्या सोबतच आहे. सोनेरी घाट घाटाला पायऱ्या